सुप्रभात बालमित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण एक प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि ती प्रश्नपत्रिका म्हणजेच काय, तर 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला जो मराठी माध्यमाचा इंग्लिशचा पेपर आहे, ज्याला आपण तृतीय भाषा म्हणतो, त्याचा आपण 25 प्रश्न हे स्पष्टीकरण पाहणार आहोत. संपूर्ण प्रश्नाचं स्पष्टीकरण झाल्यानंतर तुम्हीच ठरवा ही सोपी होती का अवघड. मी तर माझी संकल्पना, माझं मत तर पेपर सोडवता सोडवता सांगतोच. बघा, पहिला प्रश्न काय आहे. पहिल्या प्रश्नामध्ये चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. आता मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की परीक्षेमध्ये कुठल्याच प्रश्नाचा अर्थ हे देत नाहीत. बघा बरं, दिलं आहे का. आणि आपल्या पुस्तकामध्ये प्रश्नाचा अर्थ दिलेला असतो, त्याच्यामुळे आपण त्या अर्थाला वाचतो आणि मग प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून पुस्तकातलाही मराठीतून दिलेला अर्थ शक्यतो वाचायचा नाही, प्रश्न समजून घ्यायचा. मग चूज द करेक्ट ऑर्डिनल, क्रमवाचक संख्या तुम्हाला शोधायची. पण कुणाची? डिसेंबरची. डिसेंबरची क्रमवाचक संख्या म्हणजे काय रे? अरे डिसेंबर म्हणजे कितवा महिना? 12वा. मग 12व्या महिन्याला काय म्हणतात? 12. नाही, 12 म्हणजे तर 12 आणि 12वाला 12th. एकदम बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. हा तर प्रश्न दरवर्षीच्या 1 वर्षाआड परीक्षेत येतो बघा. किती सोपा प्रश्न होता, परीक्षेत आलेलाच प्रश्न सोपा. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द शेप. शेप म्हणजे काय? आकार. फाइंड द शेप ऑफ डायस यूज्ड इन लुडो. लुडो खेळताना तुम्ही जी गुडगुडी वापरतात त्याचा शेप म्हणजे आकार शोधायचा आहे. लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता हे जे पर्याय आहेत ह्याच्यामध्ये लुडो खेळताना जे तुम्ही गुडगुडी वापरतात ती गुडगुडी कोणती असती? तर क्यूब, चौरस आकृती, घन. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर किती? 2. किती सोपा होता हा सुद्धा प्रश्न. कोन म्हणजे काय रे? शंकू किंवा सुळका. स्पेअर म्हणजेच काय? गोल. आणि क्युबाईड म्हणजेच काय? इष्टिकाची ती. मग आता हा तर कसा असतो? चौरस आकृती, घन आहे म्हणून क्यूब. फार सोपा प्रश्न होता, नीट वाचला की आलाच असेल तुम्हाला सुद्धा. आता पुढचा प्रश्न पहा. हा तर न अत्यंत सोपा प्रश्न आहे बरं का बालमित्रांनो. लुक ॲट द चार्ट. आता ह्या चार्ट कर पहा म्हणलंय. फाइंड द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा म्हणले. लेग. आता लेग म्हणजे पाय. पायाशी निगडीत कोणते कोणते शब्द आहेत हे शोधायचं आहे. आता उदाहरणार्थ जसं इथं तुमच्या आजोबांचं नाव आहे आणि आजोबांच्या खाली एक रेष आणि आजोबांना 1 2 3 4 कोणते मुलं आहेत हे जसं नावं लिहितो ना आपण, अगदी तसंच आहे हे ट्री डायग्राम. पायाशी निगडीत शब्द. हिल म्हणजे टाच, नी म्हणजे गुडघा, थाई म्हणजे मांडी. आणि मग आता पायाशी निगडीत काय आहे? स्टमक. पोट पायाशी निगडीत आहे का? चुकलं. जॉ म्हणजे जबडा पायाशी निगडीत आहेत का? चुकलं. टोज म्हणजे अंगठा हे पायाशी निगडीत आहे, म्हणून डोळे झाकून ह्याचं उत्तर 4 होतं, जे तुम्ही नक्कीच रंगवलं असेल. पुढचा प्रश्न. आणि फिस्ट म्हणजे काय? घट्ट मूठ. हे तर पायाशी निगडीत नाही, म्हणून अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 4. आता चौथा प्रश्न. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. आता हाही प्रश्न दरवर्षी येतोच बरं का. हाऊ विल सलीम. सलीम हे फक्त नावं बदललेत. सलीम शुभेच्छा कशा देईल वंदनाला? कोणत्या दिवशी? ऑन हर बर्थडे. बर्थडेला शुभेच्छा कशा देईल तो? काय म्हणेल? कॉंग्रॅच्युलेशन म्हणेल का? रेस्ट इन पीस म्हणेल का? अरे बापरे हे तर वारल्यावर म्हणतात. बेस्ट ऑफ लक हे तर परीक्षेला जाताना म्हणतात. हे तर चांगलं काम केल्यावर, यश मिळाल्यावर कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. मग अचूक उत्तर काय? हॅपी बर्थडे. हे तर आंधळ्याला सुद्धा आलं असेल, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचं. सॉल्व द रिडल. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड. आता सॉल्व द रिडल म्हणजे कोडं सोडवायचं आहे. आय कॅन हेल्प यू, मी तुम्हाला मदत करतो. कशासाठी? आय कॅन हेल्प यू टू हीट, भाजण्यासाठी, अँड कुक आणि स्वयंपाकासाठी. आता स्वयंपाकासाठी भाजण्यासाठी कोण मदत करते कडे? डिफरंट टाईप्स ऑफ फूड, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ भाजण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी. हू ॲम आय, मी कोण आहे मग? ब्लेंडर आहे का?
नाही ब्लेंडरला तर ते ताकाची मशीन असते, चिमणी ह्याच्यातून तर धूर जाते, रेफ्रिजरेटर आहे तर फ्रीज आहे गरम करत नाही थंड करते, हे मायक्रोवेव्ह ओव्हन करेक्ट आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. ज्याला वाचन करता आलं त्याला उत्तर सुद्धा आलं बघा. फार सोपा होता हा सुद्धा प्रश्न. 6वा प्रश्न तर दरवर्षी येतोच बरं का असाच, फक्त वेगवेगळे स्पेलिंग असतात, अल्फाबेट असतात. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. आता अर्थपूर्ण शब्द तुम्हाला बनवायचा आहे. मग आता 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 साठी n अक्षर, 2 साठी I, जिथं जिथं 3 दिसल तिथं तिथं O घ्या, जिथं जिथं 4 दिसल तिथं तिथं D घ्या, असं आपल्याला करायचं आहे. मग आता हे 4च्या जागी काय ठेवा, D. असं प्रत्येक नंबरच्या जागी तुम्ही वर्णाक्षर ठेवून बघितलात तर कोणता पर्याय येतो, पर्याय नंबर 2. 4 2 1 3 7 4 2 1 3 7 5 8 6. डायनासोर हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा हा असत प्रश्न सुद्धा हा. पहा बरं, घड्याळावर आधारित प्रश्न हा सुद्धा फार सोपा आहे. चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे चुकीचा पर्याय निवडा म्हणलाय. द क्लॉक शोज द टाईम. आता हे घड्याळ कोणता वेळ दाखवतो, 4:45. 4:45 म्हणजेच काय तर 5ला 15 मिनिट कमी आहेत. हे तर बरोबर आहे, पण आपल्याला काय म्हणलंय, इनकरेक्ट ऑप्शन. नाहीतर तुम्ही हे वाचलात आणि लगेच पर्याय नंबर 1ला रंगवलात तर चुकलं मग. म्हणून प्रश्न काय दिला हे समजून घ्यायचं. दुसरं 3/4 past 4 म्हणजे 4च्या पुढं 3/4. 1/4 म्हणजे 15 मिनिट, 3/4 म्हणजे 15 1 15 15 30 15 30 45 मिनिट म्हणजे 4:45 मिनिट. हे पण बरोबर आहे. मग आता पुढं 2/4 past 5. आता इथं काय म्हणलंय, 2/4 past 5. 5च्या पुढं 2/4 म्हणजे 1/4 म्हणजे 15 मिनिट, 2/4 म्हणजे 30 मिनिट, 5:15 मिनिट. हेच चुकलं. मग आपल्याला हेच शोधायचं आहे. चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे 7व्याचं उत्तर काय येत आहे, पर्याय नंबर 3. समजलं का मुलांनो. बघा इकडे काय आहे, ॲनालॉग क्लॉक, इकडे काय डिजिटल क्लॉक. 5:15 मिनिट म्हणजेच काय झालं इथं 1/4 past 5. तसंच इथं सुद्धा काय आहे दिलेलं तर 2/4 past 5. 1/4 म्हणजे काय, मोठा काटा 3 वर, 2/4 म्हणजे मोठा काटा 5 वर. म्हणजेच काय इथं झालेच 2/4 past 5 म्हणजे 5:30 मिनिट. पण हे तर इथं नाही आहे, 4:45 झालेत. म्हणून 7व्याचं उत्तर चुकीचा पर्याय, पर्याय नंबर 3. पुढचं चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. बघा आता प्रॉपर पंक्च्युएशन मार्क, योग्य विरामचिन्ह तुम्हाला शोधायचं आहे. किती सोपा प्रश्न होता हा सुद्धा. इन द एंड ऑफ सेंटेन्स वाक्याच्या शेवटी. दॅट्स ॲन एक्सलंट आयडिया. आता हे तर फार छान संकल्पना आहे. मग आता ह्याचं उत्तर काय येईल, किती सोपं होतं. प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही, पूर्णविराम येणार नाही, क्वामा येणार नाही, तर उद्गारार्थी चिन्ह. कारण काय, हे आहे एक प्रकारचा उद्गार. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आपल्या मनातील भाव दर्शवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात शेवटी, उद्गारार्थी. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. वी शुड कट आवर हेअर. आपण केस कट केले पाहिजे. कसे, हार्डली, टेरिबली, रेग्युलरली आणि रिसेंटली. हे तर फारच सोपं आहे. सगळे यलवाय लागलेलं आहे. म्हणजे हे काय आहेत, क्रियाविशेषण. हार्डली म्हणजेच काय रे, जवळजवळ नाहीच. टेरिबली म्हणजेच काय, भयानकपणे. रिसेंटली म्हणजेच काय, अलीकडच्या काळात. आणि रेग्युलरली म्हणजे काय, नियमितपणे. म्हणून 9व्याचं उत्तर काय, रेग्युलरली. वी शुड कट आवर हेअर्स रेग्युलरली. नियमितपणे आपण केस कट केले पाहिजे, नियमित काही कालांतरानं. आले बघा आता हे प्रश्न फारच सोपे असतात बघा. ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित प्रश्न. ॲडव्हर्टाइजमेंट दिले, फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम हेल्दी ज्युसी टेस्टी
डेझीज शॉप, लो प्राईज. हेल्थ इज वेल्थ, प्रत्येक शब्द वाचायचा. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स 59 मिंट स्ट्रीट, ट्रिची. आता बघा इथं चित्र पण दिलेले आहेत. आता प्रश्न बघा बरं काय काय दिले असतील. प्रश्न वाचा, एकाग्रतेनं प्रश्न वाचा, उत्तर येतच आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन, रिकाम्या जागा भरा योग्य पर्यायाचा वापर करून. धिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन डॅश डॅश. फ्रूट्स अँड मीठ, फळं भाज्या आणि मांस नाही आहे ह्याच्यात. मांसाहारचा काही उल्लेख आहे का, नाही आहे. मग काय आहे, फ्रूट्स अँड स्मूदी, गोड पदार्थात त्याचा तो उल्लेखच नाही आहे. वेगन अँड डेअरी म्हणजेच काय, शाकाहारी आणि दुधाच्या पदार्थावर आहे का, जाहिरात नाही. व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्सवर आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 इथंच आहे. फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. किती सोपा होता हा सुद्धा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, 11वा प्रश्न. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी घोषवाक्य काय आहे. किती सोपा आहे हा सुद्धा प्रश्न. हेल्थ इज वेल्थ, एकदम वरच लिहिलेलं इथं. हेल्थ इज वेल्थ हेच घोषवाक्य आहे. आरोग्य हीच संपत्ती. ग्रीन अँड क्लीन अर्थ हे नाही आहे पृथ्वीच्या बाबतीत. ट्रुथ इज गोल्ड, सत्य हेच सोनं आहे हे पण नाही आहे. नेवर स्टॉप लर्निंग, शिकणं थांबू नका हे पण नाही आहे. योग्य आहे 11व्याचं 1. मग तुम्हीच सांगा बरं किती सोपा होता पेपर हा. 12वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यासाठी एक पर्याय निवडा. हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. पेपर सोडवताना सुद्धा काही विद्यार्थ्यांना हुर्रे वाटत असेल. किती सोपा पेपर आलाय. आता हे काय करायचं आहे, फक्त तुम्हाला कॅपिटल कोणत्या आहेत हे पाहायचं आहे. कॅपिटल एच फॉर हुर्रे बरोबर आहे हे तर पाहिजेच. कॅपिटल टी फॉर टीचर बरोबर आहे हे तर पाहिजेच. मग हे पर्याय बरोबर का, हे पर्याय बरोबर. मग पूर्ण वाचा. कॅपिटल डब्ल्यू फॉर वुई, नाही इथं नाही आहेत वुईचं कॅपिटल डब्ल्यू, म्हणजे पर्याय 3 येणारच नाही. कॅपिटल एच फॉर हुर्रे, कॅपिटल टी फॉर टीचर अगदी करेक्ट आहे. हुर्रेचं एच आणि टीचरचं टी हे कॅपिटल पाहिजे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. फार सोपा प्रश्न होता हा सुद्धा. नेक्स्ट 13वा प्रश्न. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता ह्या पर्यायातून योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. अ फ्लॉक ऑफ बीज. अ फ्लॉक ऑफ बीज म्हणजे काय, चुकलं हे. पक्ष्यांचा थवा असतो. इथं अ फ्लॉक ऑफ बर्ड्स यायला पाहिजे किंवा अ स्वॉर्म ऑफ बीज यायला पाहिजे. चुकली जोडी. अ बंडल ऑफ चिल्ड्रन. आता चिल्ड्रन हे इटसेल्फच कलेक्टिव्ह नाऊन आहे, म्हणजे सगळे कलेक्टिव्ह नाऊन दिलेत बरं का समूहदर्शक. आता पुढं अ स्वॉर्म ऑफ डॉग. चुकलं बघा. इथं काय आहे, अ स्वॉर्म ऑफ बीज यायला पाहिजे. आणि डॉग्सचं काय असतं रे, ग्रुप ऑफ डॉग्स असते. म्हणजे हेही चुकलं, हेही चुकलं, हेही चुकलं. मग 3 चुकले म्हणजे उत्तर काय, पर्याय नंबर 2च बरोबर आहे. अ फ्लॉक ऑफ गीज. गुजचे अनेक वचन गीज. म्हणून 13व्याचं अचूक उत्तर पर्याय नंबर 2. हंसासारख्या पक्ष्यांचा थवा. पहा नेक्स्ट 14वा काय दिला आहे, पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो. आता रेनबोचे रंग तुम्हाला शोधायचे आहेत. किती सोपा आहे हा सुद्धा प्रश्न. रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, डॅश डॅश अँड व्हायलेट. म्हणजे आपल्याला इथं 3 आणि 3 6 दिलेत, एक 7वा शोधायचा आहे. मग ह्याच्यासाठी ट्रिक काय आहे, अगदी सोपं. तर ताना पिही निपाजा. ता म्हणजे तांबडा म्हणजे रेड, ना म्हणजे नारंगी ऑरेंज, पिवळा येल्लो, हिरवा ग्रीन, निळा ब्ल्यू, पांढरा म्हणजेच इथं काय पारवा म्हणजे इंडिगो, आणि जा म्हणजे जांभळा व्हायलेट. म्हणजे ह्याचं अचूक उत्तर कोणता रंग दिलेला नाही मग ह्याच्यात, इंडिगो. म्हणून पर्याय नंबर 1. फार सोपा प्रश्न. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. आय ॲम नॉट इंटरेस्टेड. आता ॲम नॉटच्या खाली अंडरलाईन आहे. ह्याचं काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, संक्षिप्त रूप ह्याचं काय येईल. फार सोपं आहे हे सुद्धा. आणि
अचूक उत्तर ह्याचं काय आहे तर 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 आरंट. म्हणजे जे महत्त्वाचं आहे हे भाग आपण अगोदरच काढून ठेवलेला असते की बाबा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ना. अगदी तसंच झालं. आय एम नॉट वरच आला ना आरंट उत्तर. किती सोपं आहे. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स. आता 16व्या प्रश्नात रिकाम्या जागा म्हणा. फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. अरे मला सांगा, ई हे स्वर आहे पण उच्चार स्वरासारखा म्हणजे ई सारखा नाही आहे तर यू व्हायला आहे, म्हणून इथं ॲन येणार नाही. मग इथं येईल काय तर अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. नाही, म्हणजे पर्याय नंबर 1 पण येणार नाही, पर्याय नंबर 4 पण येणार नाही. आणि ही काही एकमेव द्वितीय नाही आहे म्हणून द येणार नाही. मग 3 न येणारे सापडले तर येणारं कोण आहे अ. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा, आता तुम्हीच पहा किती प्रश्न सोपा आलाय. ऑब्झर्व द डायग्राम. ह्या चित्राचा ह्या आकृतीचं निरीक्षण करा केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. चित्राचं निरीक्षण काळजीपूर्वक करा आणि पर्यायातून योग्य उत्तर निवडा. फोल्ड द पेपर इन द डॅश डॅश डायरेक्शन. आता हा पेपर फोल्ड करायचा आहे ह्या डायरेक्शननुसार. मग हे डायरेक्शन कोणतं आहे? साऊथचं आहे का? साऊथ म्हणजेच कुठं असते बघा नकाशामध्ये. साऊथ म्हणजे खाली असते. नाही, हे चुकलं. अपवर्ड, खालून वर. आता फोल्ड इथून तिकडं मुडपायचं म्हणजे हेच करेक्ट आहे. अपवर्ड करेक्ट आहे. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट कुठं असते नकाशात? इकडं. म्हणजे ही दिशा आहे का तिकडून इकडं तिरपं? नाही. डाऊनवर्ड खाली आहे का? नाही. म्हणून अचूक उत्तर पर्याय नंबर 2. हाही प्रश्न अगदी सोपा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. आता परमिशन कोणतं वाक्य आहे ह्याच्यातलं देणारं? परमिशन देणारं, परवानगी देणारं. आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पितो. हे तर साधं वाक्य आहे. डोंट मेक नॉईज. हे गोंधळ करू नका. हे तर ऑर्डर आहे, आज्ञा आहे. हे साधं वाक्य आणि हे आज्ञाचं वाक्य. यू आर वेलकम. आता थँक्यू कुणी म्हणलं तर यू आर वेलकम म्हणतात. हेही परमिशन नाही. म्हणजे 3 चुकले. म्हणजे योग्य काय? पर्याय नंबर 3 प्लीज कम इन. कृपया तुम्ही आत या. म्हणजे आत येण्याची परवानगी दिली म्हणजे हे परमिशन आहे. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हाही प्रश्न अगदी सोपा. आता उतार्यावर आलेले प्रश्न कधी चुकत असतात होय. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फार सोपे आहेत. डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याला डिक्शनरी आवश्यकच आहे. मस्ट म्हणलंय. यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोर डिफिकल्ट वन्स लॅटर. सुरुवातीला साधी आणि आकर्षक डिक्शनरी तुम्ही वापरा आणि त्याच्यानंतर पुन्हा अवघड डिक्शनरी वापरा. सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेट. जर एखादा अवघड शब्द जर आला तर त्याच्यावर तुम्ही एकमेकाला चिडवू नका. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. लगेच तुम्ही डिक्शनरीत पहा. आता हे झाला. लगेच प्रश्न व्हॉट इज मस्ट फॉर अ स्टुडंट. मस्ट म्हणजे काय? आवश्यकच. मग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक काय आहे? मस्टर. हजरी नाही. डायरी नाही. लायब्ररी नाही. मग 3 चूक सापडले तर उत्तर काय? अ डिक्शनरी. डिक्शनरी इथं सुरुवातीलाच आहे. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. एवढे सोपे सोपे प्रश्न असतात होय. इझीचं काय येईल? जस्ट. चुकलं. इझीचं ॲक्रॉस च्या पलीकडं. चुकलं. जस्ट म्हणजे केवळ बी नाही आहेत. ॲक्रॉस म्हणजे पलीकडं बी नाही आहेत. वीक म्हणजे काय? कमजोर. इझी आणि वीक नाही. इझी आणि डिफिकल्ट. मग 3 चूक सापडले की हे बरोबर आहे. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? किती? पर्याय नंबर 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हाही प्रश्न तुम्हीच सांगा अवघड आहे का सोपा? नेक्स्ट 21वा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्यायानं तुम्हाला रिकामी जागा भरायची. वन कॅन बिगिन विथ डॅश 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 डिक्शनरीज. आता हे तर उतार्यातच दिलेलं आहे. सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह इथंच दिलेलं आहे. मग तेवढंच अशाला तसं बघून लिहायचं. हे अवघड आहे होय.
किती सोपी प्रश्नपत्रिका आली आहे रे. म्हणून 21वे उत्तर पर्याय नंबर 1. बघा बरं 22वा प्रश्न. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आता करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काय आहे जोड्या लावण्यासारखा प्रश्न ते तुम्हाला योग्य लावायचे. पहिल्याची जोडी ए, टर्नचं अप. टर्न अप कसं होईल? टर्न लेफ्ट, टर्न डाऊन. म्हणजे टर्न लेफ्ट करेक्ट आहे, म्हणजे पहिल्याचं बी यायला पाहिजे. मग पहिल्याचं बी कुठं आहे? पर्याय नंबर 3. पहिल्याचं बी. दुसऱ्याचं बघू. दुसऱ्याचं ए, क्लाइंब अप. क्लाइंब अप, वर चढा. आणि तिसऱ्याचं सी, गो डाऊन. हेच करेक्ट आहे. म्हणून 22वे उत्तर पर्याय नंबर 3. हे सुद्धा प्रश्न अतिशय सोपा होता बघा. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. 23वा प्रश्न. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश सायकल. आता ब्रँड डॅश डॅश, ब्रँड न्यू. हे न्यू तर काय आहे? म्हणजे नोचा भूतकाळ न्यू आहे. नाऊ म्हणजे आता, नो म्हणजे नाही. मग 3 पर्याय चुकीचे कळाले तर काय येईल? न्यू. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू सायकल. किती सोपा प्रश्न रे. हे नक्की पेपर सोडवणारे जे मुलं आहेत, इंग्लिशचा पेपर सोडवणारे, नक्की मनातल्या मनात उड्या मारत असतील. आणि ज्यांचा पेपर पुढच्या वर्षी आहे तेही उड्या मारा, कारण एवढा सोपा पेपर परीक्षेत येत असतो. फक्त मन लावून अभ्यास करा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड. आता रायमिंग वर्डवर प्रश्न आला बघा. यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन. करेक्ट ॲक्शन म्हणजेच काय रे? योग्य ॲक्शन वर्ड म्हणजेच काय? कृतीयुक्त म्हणजे क्रियापदावर शब्द. मग ह्याच्यातलं क्रियापद कोणतं ते बघायचं. ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. आता ह्याच्यातलं ॲक्शन वर्ड कोणतं आहे? डिग. डिग म्हणजेच काय? खोदणे. मग आता डिग म्हणजे जर खोदणे असेल तर काय उत्तर येईल? डिगचं उत्तर डिग फिग. म्हणून 24वे उत्तर पर्याय नंबर 3. पहा शेवटचा प्रश्न. फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग. मग काय येईल रे? अलास. अलास केव्हा येते? जर खूप दुःख झालं, चिंता, ह्याच्यातून उद्गार येते अलास. ब्रेव म्हणजे खूप बहादुरी केली तर त्याच्यासाठी हे उद्गार येते. आणि आउच म्हणजे काही लागल्यानंतर हे उद्गार येते आहासाठी. मग आता आउच हे 3ही येऊ शकत नाहीत. मग काय येईल? ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. आपण मैदानावर खेळायलोत आणि फोन घरी वाजायलाय, हे तुम्हाला हाक मारून कोणीतरी सांगितलं. मग तुम्ही काय म्हणताल? ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. माझी वेळ झाली अभ्यासाची, फोन आला. म्हणजे बघा 25चं उत्तर पर्याय 2. आणि अशा प्रकारे तुमचा हा पेपर अगदी सोपा होता. ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग म्हणजे काय? फोन वाजायला बघा, आणि फोन उचला आणि बघा परीक्षेचे मार्क तुम्हाला तिकडून सांगणार आहेत. पैकीच्या पैकीच तुम्हाला मार्क पडतील. धन्यवाद मुलांनो. खूप छान पद्धतीनं अभ्यास करा आणि यशस्वी व्हा.